मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. स्वस्ति श्री सरस्वती नमः. स्वस्ति श्री गुरुचरणारविन्दाय नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नारायणं नमस्कृत्य नरचैव नरोत्तमः. देवी सरस्वती व्यासं वन्दे ततो जयेमुदीरये. कि भक्ति भगवंत भगवान गुरु चतुर्नाम वपु एक. तिनके पद वंदन करत नाशत विघ्न अनेक. श्री राम 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 रघुनंदन राम राम. श्री राम 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 भरताग्रज राम राम. श्री राम 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 रणकर्कश राम राम. श्री राम 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 शरणं भव राम राम. लाल देह लालियल सिंह और धरे लाल लंगूर. वज्रदेही दानव दलन जय 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 कपिशूर. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे. अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. ज्ञान वैराग्य बाहुभ्या तीर्थबाणयो भवार्णवम्. दीनानाथाकनाथाय नमो श्री गोरक्षयोगिनो. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं. विदिन्द्राधिदेवं सदा श्रूयमाणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. उमापति महादेव की जय. सिया
रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, गुरु दत्तात्रेय भगवान की जय, नवनाथ महाराज की जय, गुरु गोरक्षनाथ भगवान की जय। बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में भावना हो, गो हत्या बंद हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय सिया राम। श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन। ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश। परम दयामयी चितसार सिंधू, अखिल कोट करुणा वरुणालय चराचरामध्ये वास्तव्य करणारा भगवान परमात्मा, प्रभूच्या अनंत लीला विग्रही तत्वानं नटलेली मूळमाया प्रकृती, या गावाचं ग्रामदैवत, या स्थानाची स्थानदेवता, आपल्या सर्वांचं अधिष्ठान भगवान श्री गुरु दत्तात्रेय नवयोगेश्वर नवनारायण श्री नवनाथ महाराज आणि चैतन्य श्री गोरक्षनाथांच्या पवित्र दरबारामध्ये वार्षिक उत्सवाच्या प्रित्यर्थ गोरक्षनाथ उत्सव समिती आणि समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून उभी राहिलेली ही पवित्र पर्वणी, अर्थातच संगीतमय श्री गोरक्षनाथ चरित्र कथा 6व्या दिवसाच्या पवित्र पर्वामध्ये आज प्रवेश करते आहे। या प्रसंगी या गावाचं ग्रामदैवत, या स्थानाची स्थानदेवता, या स्थानाचं अधिष्ठान पूज्यपाठ सद्गुरुदेव भगवान यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून श्री गणेशजींना विनंती, आपण आपलं स्थान ग्रहण करावं। माता सरस्वती, भगवान श्री हनुमानजी, श्री गुरु दत्तात्रेय, नवयोगेश्वर नवनारायण श्री नवनाथ महाराज, श्री गोरक्षनाथ बाबा, आपण आपलं स्थान ग्रहण करावं। सर्व अधिष्ठानाच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून व्यासपीठावरील उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, भक्तिमती ज्ञानमती माता भगिनी, सज्जन श्रोते मायबाप, आबाल वृद्ध आणि आजच्या या कार्यक्रमाला मुद्दामून आपला आशीष प्रदान करण्यासाठी नाथ परंपरेचे प्रवाहक आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय गुरुवर्य श्री कल्याणजी बाबा महाराज, बाबांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणाम। आज का छठा दिन है और हम श्रवण कर रहे हैं श्री गोरक्षनाथ बाबा का चरित्र। कल कई कथाओं को मद्देनजर करते हुए, कई चरित्रों का बखान करते हुए हमने यहां पर कथा श्रवण की। श्री कानिफा जी का जन्मोत्सव कल हमने मनाया। उसके उपरांत हनुमान जी और कानिफानाथ का जो युद्ध वहां पर हुआ है, वह कथा हमने श्रवण की। उसके उपरांत राजा गोपीचंद, कानिफानाथ जी और बाबा जालिंदर को जमीन के नीचे जिनको गाड़ा गया था, उनको वहां से निकाला गया, वह कथा भी हमने श्रवण की। एक वो मां मैनावती थी जो अपने बच्चे के हित के लिए पूरी तरह से प्रयास कर रही थी। कल हमने कथा श्रवण की। आखिरी मां ही तो होती है साहब जो अपने बच्चे के हित के लिए प्रयास करती है, प्रयत्नशील होती है। एक मां के सिवा अपने बच्चे का हित कौन सोचेगा? ध्यान दीजिए। वो करुणा की मूर्ति है, वे प्रेम का सागर है, वे वात्सल्य की गंगा है। मेरा हित हो गया, मैं तो कलयुग से तर जाऊंगी, लेकिन मेरे पुत्र का क्या होगा? जो गोपीचंद राजसी थाटों में डूबा हुआ है, उसे पकड़ कर रखा हुआ है, उसका भी उद्धार हो जाए, उसका भी जीवन भक्तिपूर्ण बने।
इस बात को लेकर चिंतित रहती थी मैनावती। कल हमने कथा को श्रवण किया आणि त्या चिंतेनं राजा अंघोळीला बसलेला असताना मैनावतीच्या डोळ्यामधून अश्रूचा थेंब टपकला, राजाच्या खांद्यावर पडला। काल आपण कथा ऐकली। आकाशामध्ये आभ्र दाटून आलेली नाही आणि खांद्यावर थेंब पडला तरी कुठून वरती बघितलं तर प्रत्यक्ष वात्सल्य मूर्ती मां मैनावती चौकाच्या वरच्या भागाला उभी होती। मां से रोने का कारण पूछा तो मां ने कहा, बेटा मैं तेरा हित चाहती हूं। दुनिया की कौन सी मां नहीं साहब जो अपने बच्चे का हित नहीं चाहती। दुनिया में कुपुत्र हो सकते हैं लेकिन कुमाता कभी नहीं होती। कुपुत्रो जायते कुमाता न जायते। पुत्र कृतज्ञ हो सकता है, मां कभी कृतज्ञ नहीं होती। मुलगा कृतज्ञ असू शकतो, आई कधी कृतज्ञ होऊ शकत नाही। तुझा उद्धार व्हावा बाबा, काय करू। आणि मग कथा भाग काल आपण श्रवण केला की अमुक अमुक योगी आलेले आहेत, त्यांच्या हातून तो अनुग्रह घ्यावा अशी माझी इच्छा आहे। परंतु राजा की पत्नी, वो राजा की पत्नी जो थी उसने कहा कि राजा जी अगर जोगी बन गए तो फिर हमारा क्या होगा। देखिए साहब, कोई घर से निकल जाए, कोई चला जाए, किसी का देहांत हो, किसी का किसी के बिना कुछ भी नहीं रहता है। सब कुछ चलता है, जैसे चला आ रहा है वैसा चलता जाएगा। घर में किसी का देहांत हो जाएगा, मृत्यु हो जाएगा तो कितने दिन तक रोएंगे लोग, बताइए। 13वें दिन तक रोएंगे। ज्यादा स्नेह बना रहेगा तो 1 साल के लिए रोएंगे। 1 साल के बाद पूरी परिस्थितियां अपने आप जुटने लगती हैं, पूर्ववत होने लगती है। आता गोपीचंदाची पत्नी विचार करू लागली, राजानी जोग घेतल्यानंतर परकीयांची आक्रमण, बायकांचं साम्राज्य, राज्याचं अधपतन होईल। आणि मग तिनं जो खेळ रचला काल आपण बघितलं की सगळ्या राण्यांना घेऊन राजाला तिनं बतावणी केली आणि सांगितलं, महाराज तुमची आई एका जोग्याच्या नादी लागलेली आहे। मां मैं प्रार्थना करूं मेरी इस कथा की व्यासपीठ से अपने निजी स्वार्थ के लिए अपने सास पर कभी भी किसी भी प्रकार का आरोप मत लगाना। मां कभी भी किसी भी प्रकार का आरोप मत लगाना। जितनी भी बहुएं बैठे हैं ना यहां पर, जेवढ्या सुना बसल्यात ना, मैं नम्र निवेदन करूं आपसे, हात जोडून प्रार्थना, तुमचं वर्चस्व नवऱ्याच्या नजरेमध्ये मोठं करण्यासाठी तुमच्या सासूवर कधी खोटा आळ नका आणू बर का ताई। वो मन ही मन में हंस रही है। सुनिए तो, तिच्या एवढ्याशा शब्दांनी वादळ उभं राहिलं, वादंग उभं राहिला। आणि गोपीचंदानी बाबा जालंधरनाथांना अश्वाच्या नाम घोड्याच्या लिदीमध्ये पुरलं। ती कथा काल आपण श्रवण केली आणि मग पुढच्या कथा आपण ऐकत ऐकत आलो। गोरक्षनाथाची कानिफनाथाची भेट झाली। कानिफनाथ स्त्री राज्यात गेले होते आणि गोरक्षनाथ जालिंदरनाथाकडे आले। त्यांनी जालंधरनाथांचा परिचय केला आणि नंतर दोघांची भेट झाली। युक्तिवादाचं भांडण झालं, मंत्रतंत्र अस्त्रशस्त्र विद्या निपुणतेचं भांडण झालं आणि त्याच्यातून एक गुह्य बाहेर पडलं की दोघांचे गुरु वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत। आणि मग कानिफनाथांनी गोपीचंद नावाच्या राजाकडे जाऊन राजाची भेट घेतली। तेव्हा एक बात नोट कीजिए, कानिफनाथांचा हजारो शिष्यांचा समुदाय होता बाबा। गोपीचंदानी जेव्हा कानिफनाथांना बघितलं तब एक वाक्य, मैं फिर से आपको स्मरण करा दूं कल की कथा का, एक वाक्य गोपीचंद राजाचा आहे। बोले हाँ, गुरु होना चाहिए तो ऐसा जो मेरे वैभव को सजे। माझ्या वैभवाला साजेल असा गुरु आज मला भेटला। कितनी विकृत मानसिकता है लेकर हम आगे जा रहे हैं। एक बड़े लोगों में हमारी कथा हुई। आज सोनवणे सरांचं आगमन झालंय। 2-3 दिन से हम पूछ रहे थे, माहिती मिळाली की तुम्ही विदेश दौऱ्यावर होता।
एक जगह पर मेरी कथा हुई तो उन्होंने पूछा आपका नाम, मैंने नाम बताया, बोले आपका सरनाम, मैंने सरनेम बताया, बोले अच्छा कुल नाम आपका ये है, मैंने कहा हाँ। बोले महाराष्ट्र आप कथा तो बहुत अच्छे करते हो, लेकिन आपको अगर हमारे लोगों में कथा करनी है तो आपका नाम बदलवाना पड़ेगा। मैंने कहा क्या बदलू, बोलो, बोले कुछ भी कीजिए, संतोष प्रसाद, ठाकुर प्रसाद। मैंने कहा ना, ऐसी विकृतियां लेकर क्यों जीते हो आप लोग? गुरु तो गुरु होता है साहब, फटे कपड़े में रहे, पैदल चले, भले ही उसके पास गाड़ियां न हो, भले ही गुरु के पास बड़ा आश्रम न हो साहब, गुरु की कृपा दृष्टि जरूरी होती है, बाकी फिजूल की बातें हैं। कई गुरु तो हमने देखे हैं, मैं टीका ना करूं साहब, मुझे अधिकार नहीं है कि मैं किसी के ऊपर लांछन लगाऊं, मैं किस पर इस प्रकार की आलोचना उनकी करूं। लेकिन गुरु सहज स्थिति में स्वतंत्र स्वयं सिद्ध हो और अपने गुरु, अपने शिष्य को वह गुरु तारने की ताकत रखे साहब, वह गुरु होता है। अब गोपीचंद को लगा कि ये बाबा अपने लिए अच्छे हैं, तो कानिपा से जाकर कहा कि बाबा आइए हमारे राजमहल में पधारिये। राजमहालामध्ये या, आणि राजमहालामध्ये गेल्यानंतर तिथलं ते सगळं वैभव कानिफानाथांच्या चरणी समर्पित करण्यासाठी धावपळ चाललेली। कानिफानाथांना सांगितलं महाराज तुम्ही मला अनुग्रह द्या। कानिफानाथांनी सांगितलं अरे जिनका अनुग्रह मैंने लिया है उनको तो तूने लीद में धकेल दिया और मेरा अनुग्रह लेना चाहता है। जिनका मैं अनुग्रहित हूं उनको ढकेल दिया। और मुझे देखिए साहब, मेरे गुरुजी, मेरे गुरुदेव मेरे पास में बैठे हैं, मेरे गुरुदेव मेरे पास में बैठे हैं, और कोई आकर मुझे कहे कि संतोष जी महाराज ये तुलसी की माला लीजिए, आपके हाथ से पहना दीजिए और आप हमारे गुरु बन जाइए। जब मेरे गुरुदेव मेरे पास में बैठे हो तो मुझे अधिकार नहीं कि मैं किसी को तुलसी की माला पहनाऊं भी तो उनके अनुमति के बाद पहनाऊं। अब कानिफानाथ ने कहा जिनके साथ में जुड़ा था, जिनका मैं अनुग्रहित हूं, जिनका मैं कृपा पात्र हूं, उनको तो ढकेल दिया और मेरा अनुग्रह लेता है। राजाला कळालं हे जालंधरनाथाचे शिष्य आहे, शरीर कंपायमान झालं। महाराज गिड़गिड़ाने लगा तो कानिफानाथ ने कहा डरियो मत बेटा, गलती करे वो मनुष्य है और गलती को सुधारे वो भी मनुष्य है। हर किसी के जीवन में अलग अलग प्रकार की आदतें होती है। कई लोग दिखने में बड़े सुंदर होते हैं लेकिन जीने का ढंग कुछ गलत तरीके का होता है। दिसायला इतकं सुंदर असतं काय पण गुटखा तोंडात मावत नाही, भरलेलं तुंबलेलंच। काही मोठ्या गाडीत फिरतात, वैभव चांगलं असतं पण शब्दात खोड असते। कधी कुणाला चांगलं म्हणणार नाही, कुणाचं चांगलं झालेलं पाहणार नाही। कभी कभी किसी के पास कुछ भी नहीं होता है, जीता ऐसा है साहब, मानो कि जैसे राजा जी आ रहे हैं। हर किसी की ढंग जीने का तरीका जो है अलग होता है साहब। एक बात बताओ, आपको पूरी तरह से सुख प्राप्त करना है, भजन से सुख मिलता है, इसमें कोई दरकरार नहीं। आप कितना भी भजन, दिन भर भजन किया और शाम को जाकर शराब पी, क्या भजन मायने रखेगा? बोलिए। दिवसभर भजन केलं, संध्याकाळी दारू पिला, आला वलगडत। बायकोला म्हणला दरवाजा उघड, बायको म्हणली नाही उघडणार। बायकोला म्हणला पती देव असतो, शुद्धीवर असला तर ना। ठीक है, भजन की आवश्यकता है, लेकिन भजन के साथ साथ अपनी बुरी आदतों को भी संवारिए। और आप बहुत भजन कर रहे हैं और आदतें नहीं बदली तो बस कीजिए भजन सवारे। बुरी सुधार लो बस हो गया भजन।
निहारले सद्गुरी सुधारले जय हो तालियां बजाने के लिए औरंगाबाद से मंगवा लूं किसी को सुधार लो बस हो गया आदत बुरी सुधार लो बस हो गया सुधार लो बस हो गया आदत बुरी सुधार लो बस हो गया आदत बुरी सुधार लो हो गया। आइए इस बहाने एक आदत को हम सुधार ले आज। ये टंकी पर बैठे हुए जितने भी हैं उनके लिए आदत बुरी सुधार लो, बैठ जाइए पंडाल में। टंकी पर जितने भी लोग बैठे हैं आपसे नम्र निवेदन है कि आप नीचे बैठ जाइए।
बुरी सुधार लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन। आइए इसी बहाने आज संकल्प करें कि हमारे जीवन में हमने अनजाने में जो आदतें बना कर रखी है बाबा गोरक्ष के नाम से, हम कौन कौन संकल्प करना चाहेगा? कई लोगों के जीवन में देखिए तंबाकू खाने की आदत है, कई नशा करते हैं, कई लोग मांस भक्षण करते हैं। कोई तो होगा साहब कि बाबा गोरक्ष के दरबार में आज कुछ न कुछ आदतों को बदले, उनमें बदलाव लाए। है कोई जो हाथ उठाकर कह दे कि आज गोरक्ष बाबा के दरबार में मैं अपने एक आदत को छोड़ रहा हूं? करेगा कोई हिम्मत? नहीं करेगा। अवसर को गवाइएगा नहीं। कल करे सो आज, आज करे सो अभी जाने न कोई, पल में प्रलय हो जाएगी, पता है नहीं कब क्या हो जाएगा। लोग ये कहते हैं ना किसका देहांत हो जाए, दुपारी तो बोलना मला संध्याकाळी असं झालं। अरे तंबाखू खिशात घेऊन ठेवणारानो, घेतलेली तंबाखू तोंडात टाकून खात आलंच याची सुद्धा वॉरंटी नहीं। आज का छोड़ दीजिए, जिन लोगों को तुलसी की मालाएं परिधान करनी है वे अपना नाम रजिस्टर कीजिए श्याम जी के पास। ज्यांना ज्यांना तुलसी माला परिधान करायचे जन्मोत्सवामध्ये त्यांनी आपल्या नावाची अधिकृत नोंदणी उद्या दिवसभर श्यामजींकडे किंवा हरिदास आबांकडे किंवा मग समितीच्या सदस्यांपैकी माळकरी वा हाँ, आणि मैं दरखास्त करूं सोनोने सर, दूसरे को ज्ञान देने से पूर्व जो ज्ञान देता है वो उससे बचा होना चाहिए। समिति से आज मैं आई रिक्वेस्ट यू, मैं आपको ये प्रार्थना करता हूं, निवेदन रखता हूं कि देखिए, मैं अगर ये लोगों को कहूं कि आप तुलसी की माला पहनिए तो लोग कहेंगे पहले समिति को तो देखिए कितने लोगों के गले में तुलसी की माला है। अरे छोड़ दीजिए साहब। कई लोगों से मैंने पूछा भी, मेरा एक मित्र था, मैंने पूछा कि भैया ये तुलसी की माला परिधान क्यों नहीं करता? बोले डॉक्टर ने कहा है कि तंदुरुस्त बने रहने के लिए कुछ दिन तक ये। अच्छा, आता मी पहा बरं, लहानपणापासून आहे माळ माझ्या गळ्यामध्ये आहे, कसा आबूजी गबूजी गमगम आहे, तब्येतीनं कसा आहे हा? हे उमेश महाराज पहा बरं आमचे। जितने भी लोग बैठे हैं साहब, हाँ, मांस खाने से तेज आता है, मांस खाने से मनुष्य अच्छा रहता है, ये जो भूल आप लोगों के मन में है, ये जो विकृति आप लोगों ने मन में रखी है, उसे त्याग दीजिए साहब। मांस खाने से कुछ भी नहीं होता। अलग अलग प्रकार के लोग अलग प्रकार की वजह बताते हैं। मैंने एक बच्चे से पूछा, मैंने एक व्यक्ति से पूछा कि आप मांस क्यों खाते हो? मी विचारलं तुम्ही मांस का खाता? वडोद बाजार पोलीस स्टेशनचे एपीआय माननीय श्री तांबे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। सरांना विनंती आहे मुख्य मंचाकडे आपण यायचं आहे। आइए पधारिए। जिनके कंधों पर हमारे सुरक्षा की जवाबदारियां होती है, जो अपनी सुरक्षा के लिए अपने परिवार को तक त्याग देते हैं, वे आज पधारे हैं। बहुत बहुत धन्यवाद आपका।
जो जवान अपने सीमा पर तैनात होकर देश की सुरक्षा करते हैं और जो हमारे पुलिस कर्मचारी महाराष्ट्र में हमारी सुरक्षा की जवाबदारियां उठाते हैं, ताली बजाते हुए इस सुंदर भाव को समझ लीजिए। को खाने के लिए कुछ अच्छा लगे, कुछ चटकदार लगे, इसलिए खाता हूं। मैंने कहा भैया ये अच्छे वाली बात जो कर रहा है वो बात मांस में नहीं होती, वो मसालों में होती है। कहीं बैंगन को उठा लेना और उसमें वो मसाले डाल देना जिसका प्रयोग आप उस व्यंजन को बनाने के लिए, मांस को पकाने के लिए करते हो, वो उसमें डाल देना, उसकी टेस्ट भी उस प्रकार की आ जाएगी। एक ने कहा कि मैं विटामिन्स के लिए खाता हूं। विटामिन्स तो साफ सब्जियों से मिलते हैं, वो वहां से कहां मिले। और दूसरी बात तो यह है कि दुनिया का सबसे ताकतवर जो प्राणी है वे है, पशु है, वे घोड़ा होता है ना, सबसे ताकतवर होता है। किसी भी मशीन की, यंत्र की ताकत को नापने के लिए अश्व शक्ति का प्रयोग किया जाता है ना, कालेदार अश्व शक्ति का प्रयोग करते हैं। वो सबसे ताकतवर जानवर है, वो तो मांस नहीं खाता, फिर भी वो ताकतवर है साहब। मांस को छोड़ दीजिए, तंबाकू को छोड़ दीजिए, शराब पीना छोड़ दीजिए, क्योंकि शराब आपको नहीं पीती है साहब, आपके जिंदगी को पीती है, आपके परिवार के सुख को पीती है, आपके जीवन के चैन को पीती है। और दूसरी बात तो दुनिया वालों के सामने
आपके नजरों को हमेशा नीचे रखती है। इसलिए शराब को छोड़ दीजिए, त्याग दीजिए। भजन हम कर रहे थे, आदत बुरी सवार लो, बस हो गया भजन। आदत को भी सुधारना चाहिए। आज संकल्प करे बाबा गोरक्षनाथ के दरबार में, आज पक्का संकल्प करायचा आहे। माननीय साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मुझे तो लगे हम सम्मान करें समिति की ओर से। और मैं पहली बार है कि कथा में मेरा मन हुआ है कि साहब जी 2 मिनट के लिए सभी लोगों को अपने वाणी से कुछ महत्वपूर्ण जानकारी देकर, क्योंकि अभी राम मंदिर का फैसला आने वाला है साहब। भारतवर्ष में सांप्रदायिकता के नाम पर बहुत लोगों ने अपने निजी स्वार्थ के लिए अनेक प्रकार के दंगे और फसाद फैलाए। मेरी बात रिकॉर्ड हो रही है मराठी हॉटस्पॉट पर, आप देख पाएंगे। मैं सभी लोगों से अपील करता हूं, जितने भी लोग इस वीडियो को देखे हैं, मजहब ये नहीं सिखाता आपस में बैर रखना। ना साहब हिंदू का मुसलमान से बैर है, ना मुसलमान का हिंदू से बैर है। हिंदू का पवित्र ग्रंथ है गीता और मुसलमान का ग्रंथ है कुरान शरीफ। क्या दोनों को कभी झगड़ते हुए देखा है चौराहे में कहीं? हाँ, झगड़ते हैं आपस में कभी गीता और कुरान? ना पवित्र गीता झगड़ेगी, ना कुरान शरीफ झगड़ेगे साहब। न तो गीता बुरी है, न कुरान बुरा है। ना गीता बुरी है, ना कुरान बुरा है साहब। इनके नाम पर जो अपने मस्तिष्क में विकृतियां रखते हैं ना, ध्यान से सुनिए, न गीता बुरी है, न कुरान बुरा है, बल्कि भेजे में जो घुसा है ना साहब, वो शैतान बुरा है, पहले उसे निकालिए। दूसरी बात तो यह है कि मैंने गीता और कुरान को कभी झगड़ते हुए नहीं देखा, आपस में लड़ते हुए नहीं देखा। मैंने गीता और कुरान को कभी आपस में लड़ते हुए नहीं देखा, और जो इनके लिए लड़ते हैं उनको कभी इन्हें पढ़ते नहीं देखा। वास्तविकता तो यह है। भूत दया का मार्ग दिखाती है साहब गीता। कुरान भी तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर साहब ने तो यही कहा साहब। इसलिए माननीय न्यायालय इस विषय पर सारी जो डॉक्यूमेंट है उसको मद्देनजर करते हुए जो भी निकाल दे हमें उसे सहृदय पूर्वक स्वीकार करना चाहिए, चाहे कौन से भी पक्ष में क्यों ना हो। हमें ऐसा कोई भी कृत्य नहीं करेंगे। ये जो व्हाट्सएप का जो ये भ्याड़ चल रहा है ना साहब, हर किसी के, भारत की परंपरा है, भारतवर्ष की परंपरा कि सुबह जब उठ जाओ तो हाथ को आगे करा देना। कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती कर मध्य तो गोविंद प्रभाते कर दर्शन, इस मंत्र को पढ़ लेना और हाथों में जितने भी देवताएं विराजमान हैं उनका दर्शन कर लेना। ये हमारे भारतवर्ष की समृद्ध परंपरा रही है। आजकल तो सुबह उठते हैं तो हाथ में मोबाइल होता है साहब। एक मैसेज में मोबाइल पर देख रहा हूं सरकार पिछले 2 साल से चल रहा है कि कई घाट में किसी का एक्सीडेंट हुआ है, बच्ची को मां बाप नहीं मिले। 2 साल से एक ही मैसेज में बार बार पढ़ रहा हूं। साहब जी बताएंगे आपको एक बात, मैं आपको इस विषय पर बता, चाहे साहब निकाल कुछ भी आए, आप ऐसी गलती अपने मोबाइल से कभी ना कीजिए कि आप किसी का हृदय, उसके मन को दुख हो, इस प्रकार का कोई मैसेज आपके मोबाइल से आप छोड़ दो। आप ऐसी गलती मत कीजिए कि कहीं आप निकाल किसी के विपक्ष में लगे, आप झंडे उठाकर फहरा दो, लहरा दो, कहीं पर आप उत्सव मना लो। इस प्रकार का कोई भी कृत्य आपको करना नहीं है। मैं बाबा गोरक्षनाथ के व्यासपीठ से आप सभी को निवेदन करता हूं, माननीय श्री साहब का यहाँ पर सम्मान किया जाएगा और वे 2 मिनट के लिए उस बारे में जो कानून की धाराएं होती है, आईपीसी जो भी धाराएं होती है, उस धारा को मद्देनजर करते हुए आप ऐसा करोगे तो आपको किस प्रकार की तकलीफ हो सकती है, आपको क्या भुगतना पड़ेगा उसका परिणाम, इस प्रकार की जानकारी अपने माध्यम से वे यहाँ पर देंगे। इसलिए मैं आपको निवेदन करता हूँ कि लहू जी जब साहब जी बात करेंगे आप वो उसमें रिकॉर्ड कीजिए, वो भी उसमें रिकॉर्ड कीजिए। और तुरंत कल सुबह इतनी क्लिप आप अपने चैनल से, आपके माध्यम से पूरी YouTube में आपके जितने भी सब्सक्राइबर हैं
उन तक ये पहुंचाइए। साहब जी जो बताएंगे वो हमने जो कहा वो मैं समिति से निवेदन करूंगा कि सर जी के सम्मान के लिए वे मंच पर आए। बोलिए गुरु गोरक्षनाथ भगवान की जय। संधी आणि वेळ दिला, पण त्याच्याही पेक्षा जास्त मला धन्यवाद यासाठी मानायचे आहेत की मला सांगण्यासाठी त्यांनी काही ठेवलंच नाही. मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते सर्व आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा आठवण म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की जो भारतातला आजपर्यंत सगळ्यात जास्त वादग्रस्त राहिलेला खटला आहे राम जन्मभूमीच्या संबंधाने आणि बाबरी मस्जिदचा जो काही 20-30 वर्षापूर्वी विध्वंस करण्यात आला, त्यासंबंधीची सर्व प्रकरणं न्यायालयीन प्रक्रिया पार करत करत सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली आहेत. आणि उद्याचा तो दिवस आहे की ज्यामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा काही कोणाच्या म्हणजे एका माणसाला वाटतं म्हणून दिलेला नाही, तर त्यासाठी पूर्ण खंडपीठ बसलेला आहे. एक पूर्ण पीठाचा निकाल आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 7 जजेसनी मिळून तो घेतलेला निर्णय असेल. आणि त्यामध्येही फक्त निकाल न्यायाधीशांना वाटलं म्हणून नसतो, तर त्यांच्या पुढे आलेल्या साक्षी आणि पुराव्याच्या आधारे आणि त्यांच्या पुढे आलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारे तो निकाल येणार आहे. हा जो निकाल आहे हा निकाल कोणत्याही पक्षाच्या बाजूने येऊ किंवा दोघांसाठी संमिश्र असो. यामध्ये पक्ष म्हणजे प्रामुख्याने 2 पक्ष, त्यामध्ये तसं एकूण पक्षकार 13 आहेत. त्या निकालामध्ये 13 लोकांनी मिळून अपील केलेलं आहे. 13 संघटना किंवा लोक मिळून असं 13 वेगवेगळे अपील आहेत. त्याचा एकत्रित निकाल आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने 2 पक्ष आहेत, तो म्हणजे एक हिंदू पक्ष आणि दुसरा मुस्लिम पक्ष, की ज्या दोघांनाही वाटतं की ही जागा आमचीच आहे आणि आमचंच मंदिर किंवा मस्जिद तिथे असावी म्हणून. परंतु ही जागेचा आता जो काही सुप्रीम कोर्टाच्या ह्या पूर्ण पीठाला जे योग्य वाटलं असेल त्याप्रमाणे निर्णय तो येणार आहे. परंतु आपल्याला हे सांगितलं आत्ताच महाराजांनी की ह्या देशामध्ये पूर्ण 5 ते 6 धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हा निकाल फक्त 2 समाजांशी संबंधित आहे, 2 धर्मांशी संबंधित आहे. निकाल कोणताही येऊ, आपण या देशाचे सुज्ञ नागरिक, आपल्या गावचे सुज्ञ नागरिक म्हणून आपलं काम फक्त एवढंच आहे की त्या येणाऱ्या निकालाचं आपल्याला सर्वांना मिळून स्वागत करायचं आहे. कोणाच्याही बाजूने असो आणि कोणाच्याही विरोधात असो. कारण आपलं गाव आहे तिथंच आहे, आपला शेजार आहे तिथंच आहे, आपली शेती आहे तिथेच आहे, आपल्या रोजचा व्यापार, आपला कामधंदा जो असेल तो तसाच असणार आहे. निकालाचा निर्णय जरी सुप्रीम कोर्टात असला आणि त्याच्यापेक्षा वरती न्यायालय कुठलंही नसलं तरी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये प्रत्येक निकालावर पुन्हा विचार करण्यासाठीची सोय म्हणजे पुनर्विलोकन याचिका नावाचा एक प्रकार असतो. ज्या कोणत्या पक्षाला उद्या वाटेल की माझ्या विरोधात निकाल गेलेला आहे तो समाज पुन्हा त्यामध्ये अपील करू शकतो. परंतु उद्या लगेच निकाल आपल्या बाजूने झाला म्हणून कुणीही उत्साह किंवा कुठेतरी मिरवणूक काढ, वाद्य वाजव, फटाके वाजव असं कुठल्याही प्रकारचं कृत्य आपल्याकडून होऊ नये. तसंच कुणा ज्यांच्या विरोधात गेला त्यांनीही खूप काही दुखवटा पाळण्याची गरज नाही. आपण समाज म्हणून रोज सोबत राहतोय, सोबत वागतोय, सोबत नांदतोय आणि गुण्यागोविंदाने नांदतोय. तर एक निकाल आपल्यावर परिणाम करू शकणार नाही ही भावना आपल्यामध्ये ठेवायची. आणि महाराजांनी आपल्याला सांगितलं की व्हॉट्सअपमध्ये एकच मेसेज 2-2, 3-3 वर्षापासून फिरतोय. तो खरा किती खोटा किती कोणाला सगळ्यांना माहीत झालं खोटा तरी फिरतच आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवर जे येतंय ते सगळंच खरं आहे असंही नाही. प्रत्येक वेळा आपण ते सत्यतेच्या कसोटीवर पाहिलं पाहिजे की ते खरं आहे किंवा खोटं आहे म्हणून. हे सगळं बघायचंय आणि आपल्या वागण्यामध्ये आपण जेव्हा उद्या निकाल उद्या येईल, परवा येईल, ती अजून 1-2 दिवसांनी येईल, पण उद्या शक्यता आहे किंवा उद्यापासून पुढच्या 4 दिवसामध्ये शक्यता आहे, तर आपल्या जगण्या वागण्या बोलण्यात कुठलाही त्या निकालाचा किंवा निकालामुळे काही फरक पडणार नाही. आपण जसे आज खामगावमध्ये राहतो, आपलं गाव माझ्या हद्दीतील मोठ्या ज्या 5-6 गावं मोठी आहेत त्यापैकीच एक गाव आहे. म्हणून प्रामुख्याने मला आज माझी जबाबदारी वाटली. मला जेव्हा माझे पत्रकार मित्र सोनवणे साहेब आणि काळे साहेब यांनी म्हटलं की तुम्हाला मोठं व्यासपीठ मिळेल, बरीचशी लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुमचा निरोप जाईल, पण माझी सुरुवातीची अडचणच ही होती की ती मी महाराजांना आवडेल का, की तुम्ही ज्या गोरक्षनाथ महाराजांच्या या कार्यक्रमात त्याच्या अनुषंगाने ही जी कथाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या महाराजांना असं वाटायला नको की मी त्यांचं वेळ घेत आहे किंवा मी त्यांचा कार्यक्रम सोडून मी माझं काम करतो आहे. तर ते म्हणजे महाराजाची काही अडचण नाही, तुम्ही यायला हरकत नाही. म्हणून मी खास करून तुमच्या समितीचे, मला बोलवणारे माझे पत्रकार बांधव मित्रांचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं बरंचसं काम महाराजांनीच पार पाडलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि येणारा निकाल कसाही असू देत, कुणाच्याही बाजूचा असू देत, कुणाच्याही विरोधात असू देत,
आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. आमची जी धार्मिक भावना आहे एकमेकांच्या धर्मांचा आदर करण्याची ती तशीच राहील आणि आपण तसेच भविष्यात आजपर्यंत जसे गुण्यागोविंदाने नांदलोय तसेच भविष्यातही नांदू अशी मी आपल्या सगळ्याकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि खास करून महाराजांचे पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय भारत. माननीय सरांचे मनपूर्वक आभार. खरं म्हणजे हे व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देण्याच्या पाठीमागची भूमिका आहे की उद्या जर आपण असं काही आवेगामध्ये करून बसलात तर आतमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. IPC कलम 295 कोणत्याही वर्गाच्या म्हणजे धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे किंवा त्याला अपवित्र करणे 295 अंतर्गत ते तुम्हाला हात घेतील. झालेल्या व्यवस्थेमध्ये सुधार केला पाहिजे म्हणून कानिफानाथांनी गोपीचंद नावाच्या राजाला सांगितलं की बाबा चल आता आपण जालंधरनाथांना वरती काढू आणि काल त्यांना वरती काढलं. ती कथा आपण काल ऐकली. समय तो बहुत बीत गया साहब, आज लगभग 10 बजे है. आता मात्र जालंधरनाथाला वरती काढलं. जालंधरनाथांनी राजा गोपीचंदांना भरभराटून आशीर्वाद दिला. गोपीचंदांनी जालंधरनाथाचे पाय धरले, घडलेल्या अपराधाची क्षमा याचना केली आणि महाराज आता मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं तुमच्याकडून दीक्षा घेऊ इच्छितो आहे अशा पद्धतीनं प्रार्थना केली. मला दीक्षा द्या अशी विनंती जालंधरनाथांकडे केल्यामुळे श्री जालंधरनाथांनी ती विनंती मान्य केली. जालंधरनाथांनी राजाच्या कानामध्ये गुरुमंत्र सांगितला. त्यामुळं नश्वरतेच्या पलीकडे ही एक अंतिम सत्य आहे आणि त्या सत्याचं नाव नश्वराच्या पलीकडे जो आहे तो ईश्वर आहे अशी भावना उद्बोधित झाली. राजाने संन्यासी वेश धारण केला. जालंधरनाथांनी ज्या स्त्रियांनी कुभांड करून माता मैनावतीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने राजाला उभं केलं होतं, अर्थात त्याच स्त्रियांच्या राजाच्या बायकांसमोर राजाला भिक्षा मागायला लावली. आप उसे कुछ मत कीजिए, वो जाएंगे जहां पर जाना है. आप देखते हैं उसे इधर से उधर लोटपुट करा देते तो वो गुमराह हो जाता है. ज्या बायकांनी हे सगळं रचलं होतं त्याच बायकांच्या विरोधामध्ये राजाला त्यांच्या समोर जाऊन भिक्षा मागायला लावली. राजस्त्रिया रडू लागल्या की स्वतःच्या नवऱ्याला आज जोग देण्याची बारी आमच्यावर आलेली आहे, वेळ आमच्यावर आलेली आहे. त्यांनी राजांना विनवण्याचा प्रयत्न केला. राजा आता वैराग्यशाली झाला होता. अलख निरंजन म्हणून राजा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. स्त्रियांनी ओळखलं आता आपला पती वैराग्यवान पुरुष झालेला आहे. आता आपण काहीही केलं तरी त्याचा काही फरक अशा प्रकारे राजाच्या मनावर पडणार नाही. राण्यांनी दुःख आवरलं. मैनावती जालंधरनाथाची अनुग्रहित होती. ती माता मैनावती सुद्धा संन्यासिनी झाली होती. तिने सुद्धा आपल्या मुलाला भिक्षा घातली. भिक्षा घेऊन राजा जालंधरनाथाकडे गेला. पाठोपाठ मैनावती आली. जालंधरनाथाने गोपीचंदाला योगशास्त्रातील अनेक महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. राजाने एकाग्रतेने आपल्या गुरुमुखातून निघणारी ती विद्या ग्रहण केली. आता तर राजा प्रखर वैराग्यवान बनला. जालंधरनाथाने काही दिवसांनी गोपीचंदाला बद्रिकाश्रमात जाऊन 12 वर्ष तप करायचं सांगितलं. मैनावती संन्यासी अवस्थेमध्ये राजवाड्यात राहू लागल्या. लुमावंतीला अतिशय दुःख झालं. पण लुमावंतीने आता पती वैराग्यवान होऊन गेला, राज्य तसं सुनं पडलंय म्हणून आपल्या एकुलत्या एका पुत्राला अर्थात मुक्तचंद नावाच्या त्या युवकाला राजकुमाराला तिनं गादीवर बसवलं. मंत्री सरदाराचा सन्मान करण्यात आला. बाबा जालंधरनाथ 6 महिने राज्यामध्ये निवासी बनून राहिले. राज्याची व्यवस्था लावून दिली आणि बाबा जालंधरनाथ गोपीचंदाला सांगू लागले की राजन आता तुम्ही बद्रिकाश्रमाकडे वाटचाल करा. गोपीचंद नावाचे राजे आता बद्रिकाश्रमाकडे जायला निघाले.
वाटेमध्ये पोलपट्टण नावाचं नगर लागलं. गोपीचंदाची बहीण चंपावती पोलपट्टण नावाच्या नगरामध्ये राहत होती. ही तिलकचंद नावाच्या राजाची सून होती. गोपीचंद संन्यासी झाल्याची बातमी जी आहे ती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्यामुळं तिलकचंद नावाच्या या तिलकचंद नावाच्या राजाच्या पोलपट्टण नावाच्या नगरामध्ये जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा आपल्या राजाच्या राजकुमारीचा अर्थात आपली जी सून आहे कुलवधू आहे तिचा भाऊ संन्यासी झाला अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली. सासरची लोक गोपीचंदाची निंदा करू लागले. गोपीचंद चंपावती नावाच्या बहिणीच्या नगरामध्ये आलेला एका हौदाजवळ जाऊन बसला. चंपावतीच्या माणसाने विचार केला, हा साधू झाला, उद्या गावामध्ये जाऊन जर भीक मागितली तर या नगराच्या कुलवधूचा भाऊ नगरात येऊन भीक मागतो म्हणून आपल्या राजराणीची नाचक्की होईल. याच्याकरता आपली आबरू जाईल म्हणून चंपावतीला सूचना दिली. चंपावतीनं दासींना पाठवून राजवाड्यातलं तुम्हाला बोलवलं आहे असा निरोप गोपीचंदाला दिला. राजा गोपीचंद राजवाड्यात गेला. परंतु तिलकचंद नावाच्या राजानं गोपीचंदाची आणि चंपावतीची भेट होऊ दिली नाही. राजाला घोड्याच्या पागेमध्ये बसून ठेवलं. संन्यासी असल्यामुळे राजाला या गोष्टीचा अपमान वाटला. राजा, गावात भीक मागायची नाही, आमची आबरू जी आहे ती वेशीवर टांगायची नाही, तुला तर इथं जेव. महाराज, बहिणीच्या सासऱ्याने गोपीचंदाला घोड्याच्या पाग्यात जेव घातलं. चंपावती नावाच्या राणीनं तो सगळा प्रकार पाहिला. दासी निंदा करू लागल्या, काय राणी साहेब, काय राणी साहेब, तुमचे भाऊ दारोदार भीक मागत हिंडतात. चंपावतीला आपल्या भावाचा आणि आपल्या परिवाराचा अपमान सहन न झाल्यामुळं चंपावतीनं पोटामध्ये खंजीर खुपसला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. चंपावतीनं आत्महत्या केली. संन्यासी घरात आल्यानं चंपावतीचा मृत्यू झाल्याच्या अफवा लोक पसरू लागले. चंपावतीला बाहेर काढलं, तिला अग्निदाह संस्कार करून पेटवायचं होतं. गोपीचंद धाय मोकळून रडू लागला. अहो, माझ्या बहिणीचं तोंड पाहू द्यावं एकदा. समाजाने गोपीचंदाला दूर लोटलं. अरे हट जा साधू, कहीं से आया, तेरी वजह से तो ये सब कुछ हुआ है. तुझ्यामुळं तर झालं सगळं. गोपीचंदाची आपल्या गुरुवर श्रद्धा होती. गोपीचंदाने सांगितलं, माझ्यामुळं माझी बहीण मेली ना, तिला जाळू नका, मी माझ्या गुरुला बोलवतो आणि तिला जिवंत करतो. विश्वास कोण करेगा साहब? कोणी विश्वास करायला तयार नव्हते. अज्ञानीपणानं चांगला राजसम्राट वैभवशाली राजा वैरागी झाला, डोक्यात चक्कर पडला असं वाटत असतं. पहा, गावात एखादा माणूस असतो, तंद्री लागते त्याला. तंद्री कळते का? हरिनामाचं वेड लागतं. दिवसा भजन, रातचं भजन, दुपारी भजन, रानात भजन, गावात भजन, गल्लीत भजन, घरात भजन. तंद्रीत असतं ते, मस्ती राहते त्याची ती. मग असं ते भजन करत असलं की बाहेरचा कोणीतरी आगंतुक विचारतो, का हो, हे कोण आहेत? लोक हे नाही सांगत बा ते आता त्यांच्या मस्तीमध्ये मस्तवाले झाले, आता ते भजन कर, असं नाही सांगत लोक. पाहुणा विचारतो, का हो, हे कोण आहे? जाईल केस मारती लई कॅशी ते. अरे, हर कोई अपनी मस्ती में मस्त होता है. सोडवणे सर, बसायला त्रास होत असेल तर छोटी खुर्ची घ्या पलीकडे. क्योंकि कथा का कुछ टाइमिंग नहीं है, सीमित समय नहीं है. कथा कब बंद हो? जब बाबा गोरक्षनाथ जी घंटा बजाएंगे तब कथा बंद होगी. और मुझे तो लगता है कि आज घंटी जो है लगभग 1 बजे के आसपास बजेगी. चिंता ना कीजिए, 11 बजे कथा को विराम मिलेगा. 10 तो बजे है, 1 घंटा, हो सके तो 5 मिनट और. आपने अभी बजा दी, ठीक है, थोड़ा स्वराचा आवाज. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.